आई फक्त 2 मिनिटांसाठी किचनमध्ये पाणी आणायला गेली. ती परत आली तेव्हा टीव्ही चालू होता. दार बंद होतं, पण तिची मुलगी घरात नव्हती. आजही ती आई दरवाजाकडे पाहते, कारण तिला वाटतं तिचं बाळ आई म्हणत धावत येईल. धोका अनोळखी नसतो, कधीकधी तो आपल्या विश्वासातूनच घरात येतो. जर तुमचं मूल घरात एकटं राहत असेल तर ही कथा तुमच्यासाठी आहे. ती शेवटपर्यंत नक्की ऐका. दुपारचे 12 वाजले होते. उन्हाळ्याच्या दुपारी शहर जणू थोडं थांबतं. रस्त्यांवरचा आवाज कमी होतो. इमारतींच्या भिंतीवर सूर्याचा पांढरट प्रकाश पसरतो. पंख्याचा आवाज घरभर फिरत राहतो. त्या दिवशी सगळं अगदी तसंच होतं. 3 मजली सोसायटी, साधं घर, साधं आयुष्य आणि साधं कुटुंब. हॉलमध्ये जमिनीवर रंगीत चटई पसरलेली होती. तिच्यावर खेळण्यांचा पसारा होता. बाहुल्या, छोटा टेडी, प्लास्टिकचा किचन सेट आणि एक लाल रंगाची छोटी कार. त्या खेळण्यांच्या मधोमध बसली होती घरातील सर्वात लहान आणि सर्वात मोठा आनंद. ती फक्त 3 वर्षांची होती. तिचं नाव होतं सोनाली. गालावर खळी, मोठे डोळे आणि सतत काहीतरी बोलत राहण्याची सवय. ती तिच्या बाहुलीशी बोलत होती. तू जेवणार का? आई आज भाजी करतीये, गरम गरम फुंक मारून खा. तिचा आवाज इतका निरागस होता की ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू यायचं. स्वयंपाकघरातून आईने आवाज दिला, सोनाली इथेच खेळ हं, आई इथेच आहे. हो आई, मी बेबीला जेवू घालतेय. आई हलकंच हसली. तिला वाटलं हेच तर आयुष्य आहे. आईचं नाव होतं स्वरा. ती साधी गृहिणी. तिचं जग म्हणजे तिचं घर आणि तिची मुलगी. स्वयंपाक करताना ती अधूनमधून हॉलमध्ये डोकावून बघत होती. सोनाली कधी गाणी म्हणत होती, कधी खेळण्यांना ओरडत होती, कधी स्वतः हसत होती. स्वराला तिचं हसणं ऐकायला खूप आवडायचं, कारण ते हसणं म्हणजे तिच्या आयुष्याचा आवाज होता. वडील ऑफिसला गेले होते. जाता जाता त्यांनी सोनालीला किस केला आणि संध्याकाळी चॉकलेट आणू का? हो पप्पा, मोठं आणा. ठीक आहे, सर्वात मोठं आणतो म्हणून घराबाहेर पडताना सोनालीने दरवाजातून हात हलवला होता. तो त्यांचा रोजचा छोटा रिवाज होता. त्यांना काय माहीत होतं, तो क्षण इतका मौल्यवान ठरेल. छोट्या गोष्टी. त्या दुपारी सगळं अगदी सामान्य होतं. टीव्हीवर कार्टून, कुकरच्या शिट्ट्या, पंख्याचा आवाज आणि एक लहान मुलीचं हसू. जीवन कधी कधी खूप शांत असतं आणि नेमकं त्या शांततेतच काहीतरी बदलतं. 12:30 वाजले. ट्रिंग ट्रिंग. दाराची बेल वाजली. स्वराने हात पुसले, गॅस कमी केला आणि दार उघडायला गेली. दारात सोसायटीतला एक ओळखीचा चेहरा उभा होता. नेहमी दिसणारा, नेहमी नमस्कार करणारा. ताई, पाणी मिळेल का? स्वराने क्षणभरही विचार केला नाही. हो, थांबा. ती स्वयंपाकघरात गेली. हॉलमध्ये टीव्ही चालू होता. सोनाली तिच्या खेळण्यात गुंतली होती. सगळं तसंच दिसत होतं, पण त्या काही सेकंदात घरात एक अदृश्य सावली शिरली. काही मिनिटांनी स्वरा परत हॉलमध्ये आली. टीव्ही चालू होता, खेळणी तिथेच होती, खिडकीतून येणारा प्रकाशही तसाच होता, पण सोनालीच दिसत नव्हती. स्वरा हसली. ती लपली असेल. ती बेडरूममध्ये गेली. सोनाली? उत्तर नाही. बाथरूम, बाल्कनी, किचन, सगळीकडे तिने आवाज दिला. आवाजात हलकी भीती आली. ती पुन्हा हॉलमध्ये आली. टीव्ही अजूनही कार्टून दाखवत होता, पण घरातलं हसू गायब झालं होतं. हॉलमध्ये टीव्ही अजूनही चालू होता. कार्टूनमधला हसण्याचा आवाज घरभर घुमत होता, पण त्या घरातलं खरं हसू गायब झालं होतं. स्वराने पुन्हा आवाज दिला, सोनाली. यावेळी तिच्या आवाजात थोडी घाई होती. ती पटकन बेडरूममध्ये गेली. बेड खाली पाहिलं, कपाटामागे पाहिलं. सोनाली, बाहेर ये बाळा, आई रागवणार नाही. काहीच उत्तर मिळालं नाही. तिच्या पोटात अचानक एक भीतीचा गोळा तयार झाला. ती धावत बाथरूमकडे गेली. दरवाजा उघडला, रिकामं. बाल्कनीकडे गेली, रिकामी. किचनकडे गेली, रिकामं. आता तिचा श्वासाचा वेग वाढला होता. सोनाली. यावेळी आवाज जोरात होता, पण घरात फक्त टीव्हीचा आवाज होता. स्वराने दरवाजा उघडला. कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हतं.
पाय थरथरायला लागले. ती बाहेर कशी जाईल? दरवाजा तर मीच बंद केला होता. मेंदू उत्तर शोधत होतं. हृदय भीतीने भरत होतं. तिने लगेच फोन उचलला. हॅलो, लवकर घरी ये, सोनाली दिसत नाहीये. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही सेकंद शांतता होती. काय? ऑफिसमधून बाहेर पडताना त्याच्या हातातून फोन निसटता निसटता वाचला. डोक्यात एकच आवाज घुमत होता, सोनाली दिसत नाहीये. रस्ता कधी संपला, सिग्नल कधी ओलांडले, त्याला काहीच आठवत नव्हतं. फक्त एकच विचार, ती ठीक असेल का? अर्ध्या तासामध्ये संपूर्ण सोसायटीला कळालं. लिफ्टसमोर लोक जमा झाले. कोणी जिने तपासत होतं, कोणी पार्किंगमध्ये शोधत होतं. इथे पाहिलं का? छतावर बघा, गार्डला विचारा. सगळे धावपळ करत होते. पण वेळ त्यांच्यापेक्षाही वेगाने धावत होती. स्वरा दरवाजाजवळ बसली होती. तिचे डोळे दरवाजावर खिळले होते. जणू ती आत्ता येईल आणि म्हणेल, आई मी इथेच आहे. पण दरवाजा हलला नाही. वडील धावत घरात आले. सोनाली कुठे आहे? स्वराने फक्त डोळ्यांनी उत्तर दिलं. त्या नजरेत जे होतं ते शब्दात सांगता येत नाही. तो घरभर वेड्यासारखा शोधू लागला. सोनाली, बाबांनी चॉकलेट आणलंय, बाहेर ये. त्याचा आवाज तुटला. जीवनात काही दरवाजे असे असतात जे कोणीच उघडू इच्छित नाही. पण त्या दिवशी ते दोघं पोलीस स्टेशनमध्ये उभे होते. आमची मुलगी हरवली आहे, त्या एका वाक्याने त्यांचं आयुष्य 2 भागांमध्ये विभागलं गेलं. आधी आणि नंतर. त्या रात्री घरात लाईट्स लागल्या होत्या. लोक येत होते, जात होते, फोन वाजत होते. पण त्या घरातला आवाज म्हणजे सोनालीचा आवाज गायब झाला होता. स्वराने तिचा एक छोटा फ्रॉक मिठीत घेतला आणि पहिल्यांदा मोठ्याने रडली. माझं बाळ, कुठे आहेस तू? रात्रीचे 10 वाजले होते. घरात अजूनही लोक होते. पण आशा थकायला लागली होती. स्वरा सोफ्यावर बसली होती. तिच्या हातात सोनालीचा छोटासा टेडी होता. ती त्याच्याकडे पाहत राहिली, जणू तो काही उत्तर देईल. दरम्यान पोलीस तपास सुरू झाला होता. सोसायटीमध्ये CCTV आहे का? हो, गेटवर आणि पार्किंगमध्ये आहे. त्या एका वाक्याने सगळ्यांच्या मनात पुन्हा आशेची एक छोटी ठिणगी पेटली. एक छोटी अंधारी खोली. भिंतीवर स्क्रीन, वेगवेगळ्या कॅमेऱ्यांचे फुटेज चालू होते. सोनालीचे वडील स्क्रीन समोर उभे होते. त्यांचा हात थरथरत होते. 12 ते 1 दरम्यानचं फुटेज लावा. व्हिडिओ सुरू झाला. लोक येत होते, जात होते. मुले सायकले चालवत होती. गार्ड मोबाईलवर बघत होता. सगळं अगदी सामान्य दिसत होतं. आणि अचानक स्क्रीनवर एक दृश्य दिसलं. लिफ्ट समोरचा कॅमेरा. एक माणूस वेगाने चालत होता. त्याच्या हातात काहीतरी होतं. पोलिसांनी व्हिडिओ थांबवला, झूम केला. सगळ्यांचा श्वासच थांबला. तो एक छोटा गुलाबी फ्रॉक होता. वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. नाही 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 नाही, हे शक्यच नाही. त्यांचा आवाज फुटला. स्वराला बाहेर बसवलं होतं. तिला अजून काहीच सांगितलं नव्हतं. ओळखीचा चेहरा समोर येतो. व्हिडिओ पुढे चालू झाला. त्या माणसाचा चेहरा दिसला आणि खोलीत शांतता पसरली. तो अनोळखी नव्हता. तो सोसायटीत रोज दिसणारा चेहरा होता. त्याने त्या दिवशी दारावर बेल वाजवली होती आणि त्या स्वराला पाणी मागितलं होतं. पोलिसांनी लगेच टीम पाठवली. रात्रभर शोध सुरू झाला. फोन कॉल्स, गाड्यांचे सायरन, कागदपत्र, चौकशी. वेळ अगदी धावत होती. आई-वडिलांसाठी प्रत्येक सेकंद एका वर्षासारखा वाटत होता. आईची प्रतीक्षा संपलेली नव्हती. स्वरा अजूनही दरवाजाकडे पाहत बसली होती. कोणीही काही स्पष्ट सांगत नव्हतं. तिला फक्त एवढंच कळत होतं, काहीतरी खूप चुकीचं घडलं आहे. ती हळू आवाजात पुटपुटली, देवा, माझं बाळ मला परत दे. पहाटेचे 4 वाजले. फोन वाजल्यात. एका फोन कॉलने 2 आयुष्य कायमची बदलली. वडिलांनी फोन उचलला. समोरून काही शब्द ऐकू आले. त्यांच्या हातातून फोन खाली पडला. डोळे रिकामे झाले. ते जमिनीवर बसले आणि पहिल्यांदा ते लहान मुलांसारखे ढसाढसा रडले. स्वरा धावत आली. काय झालं? बोला ना. सोनाली सापडली ना? उत्तर नव्हतं, फक्त अश्रू होते. त्या शांततेने सगळं सांगितलं.
स्वराच्या हातातून टेडी खाली पडला. ती थिजून उभी राहिली. जग थांबलं. सकाळ झाली होती. सूर्य उगवला होता. रस्त्यावरची वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात व्यस्त झाले होते, पण त्या घरासाठी वेळ थांबली होती. घरात लोक होते, नातेवाईक, शेजारी, ओळखीचे. कोणी पाणी देत होतं, कोणी धीर देत होतं, कोणी शांत बसलं होतं. पण त्या घरात एक आवाज कायमचा हरवला होता. आई. स्वरा जमिनीवर बसली होती. तिच्या मांडीवर सोनालीचा गुलाबी फ्रॉक होता. ती त्याला हलके हलके हात फिरवत होती, जणू सोनालीचाच चेहरा कुरवाळत होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, ते संपले होते. कधी कधी दुःख इतकं मोठं असतं की रडूही येत नाही. वडील खिडकीजवळ उभे होते. कालपर्यंत ते प्रत्येक संध्याकाळी चॉकलेट घरी घेऊन यायचे. आज त्यांच्या हातात काहीच नव्हतं, फक्त रिकामे हात आणि अजून रिकामं मन. ते स्वतःशीच पुटपुटले, मी तिला वाचवू शकलो नाही. त्या एका वाक्यात त्यांचं आयुष्य तुटलं. घरात सगळं तसंच होतं. भिंतीवर सोनालीची उंची मोजलेली रेघ, फ्रीजवर चिटकवलेले तिचे चित्र, सोफ्याखाली पडलेली ती छोटी कार, टेबलवर ठेवलेली अर्धवट खाल्लेली बिस्किटं. प्रत्येक वस्तू एक प्रश्न विचारत होती, ती कुठे आहे? आणि कोणाकडेही उत्तर नव्हतं. संध्याकाळ झाली. घरातले लोक थोडे थोडे निघून गेले. पहिल्यांदा घर रिकामं वाटलं. स्वरा दरवाजाजवळ बसली, जिथे सोनाली रोज बाबांची वाट बघायची. ती हळू आवाजात बोलली, आज तू दार उघडून बाबा आले म्हणणार नाहीस का? त्या वाक्यानंतर घरात पुन्हा शांतता पसरली. रात्री स्वरा पहिल्यांदा सोनालीच्या खोलीत गेली. छोटा बेड, भिंतीवर कार्टून स्टिकर्स, टेबलवर रंगीत पेन्सिल्स. ती बेडवर बसली, उशीला मिठी मारली आणि पहिल्यांदा जोरात रडली, माझं बाळ, मला माफ कर. त्या रात्री त्या घरात कोणी झोपलं नाही. दुसऱ्या दिवशी बातमी पसरली. टीव्ही चॅनल्स, पेपर, सोशल मीडिया. लोक बोलू लागले, राग व्यक्त करू लागले, प्रश्न विचारू लागले. आपली मुलं सुरक्षित आहेत का? आपण पुरेसे जागरूक आहोत का? एका छोट्या जीवनाने संपूर्ण शहराला जागं केलं. त्या दुःखातून एक आवाज जन्माला येत होता. एक आईचा आवाज, एक वडिलांचा आवाज आणि एक समाजाचा आवाज. हे पुन्हा घडू नये म्हणून काही महिने उलटले. कॅलेंडरवर दिवस बदलत गेले, ऋतू बदलले, रस्ते पुन्हा गजबजले. पण त्या घरात वेळ अजूनही थांबलेली होती. सोनालीची खोली आता नेहमी बंद असायची. स्वरा दररोज त्या दरवाजासमोरून हळू चालत जायची. कधी हात ठेवायची, पण दरवाजा उघडायची तिची हिंमत होत नव्हती. कारण तिला माहीत होतं, आत गेल्यावर पुन्हा बाहेर येणं कठीण होईल. घरात टीव्ही चालायचा, पण आवाज कमी. हसू हरवलं होतं. खेळण्याचा आवाज हरवला होता. काही रिकाम्या जागा कधीच भरत नाहीत. एक दिवशी दारावर पुन्हा बेल वाजली. ट्रिंग ट्रिंग. स्वरा थबकली. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काही क्षण ती हललीच नाही. मग हळूहळू उठली आणि दार उघडलं. दारात काही आई वडील उभे होते. त्यांच्या हातात लहान मुलं होती. त्यांच्या डोळ्यात एकच भावना होती, ती म्हणजे भीतीची. ताई, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. त्या दिवशी पहिल्यांदा स्वरा बोलली. तिच्या वेदनेतून शब्द बाहेर आले. माझी चूक काय होती माहीत आहे. सगळे शांत झाले. ती म्हणाली, मला वाटलं फक्त 5 मिनिटं सुरक्षित असतात. या वाक्यानंतर खोलीत काहीच कोणी बोललं नाही. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वराने हळू आवाजात सांगायला सुरुवात केली, कधीही मुलांना एकटं सोडू नका. ओळखीचा माणूस म्हणजे सुरक्षित असतोच असं नाही. मुलांना सुरक्षित स्पर्श शिकवा. दरवाजे, कॅमेरा, सतर्कता, ते सगळं गरजेचं आहे, कारण धोका नेहमी अनोळखी नसतो. ती थांबली. डोळ्यात पाणी आलं. कधी कधी धोका आपल्याला विश्वासातून येतो. हळूहळू त्या घरातून एक मोहीम सुरू झाली. शाळांमध्ये कार्यक्रम, सोसायटी मीटिंग्स, पालकांसाठी सेमिनार. लोक ऐकू लागले, समजू लागले आणि बदलूही लागले. एका छोट्या जीवाने हजारो मुलांना सुरक्षित करण्याचा मार्ग दाखवला. एका कार्यक्रमात सोनालीचे वडील बोलले. त्यांचा आवाज थरथरत होता, मी रोज तिला चॉकलेट आणायचो. सगळे शांत झाले.
आज मी प्रत्येक मुलासाठी सुरक्षित भवितव्य आणायचं ठरवलं आहे. सभागृहात टाळ्यांचा आवाज घुमला, पण त्या टाळ्यांमध्ये दुःख होतं आणि निर्धारही. स्वरा बाल्कनीत उभी होती. आकाशात सूर्य मावळत होता. सोसायटीच्या पार्कमध्ये मुलं खेळत होती, हसत होती की पळत होती. त्या आवाजाने तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, तू नाहीस, पण तुझ्यामुळे कितीतरी मुलं सुरक्षित आहेत. वाऱ्याची झुळूक आली, हलकीशी, जणू कुणीतरी हळूच म्हणालं, आई. स्वराने डोळे बंद केले आणि पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. मित्रांनो, ही कथा एका घराची नाही, ही कथा आहे प्रत्येक घराच्या सावधगिरीची. फक्त 5 मिनिटं कधी कधी आयुष्य बदलतं. मुलांचं बालपण सुरक्षित ठेवणं ही फक्त पालकांची नाही, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.